मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। त्यामध्ये राखीव ज्या 5 जागा आहेत त्याची जवळपास मतमोजणी ही पुरी झालेली आहे। केवळ आता जी इनव्हॅलिड मतं आहे त्यावर जो काही आक्षेप घेतला तेवढंच फक्त तांत्रिक बाब बाकी आहे आणि 5 जागांवर युवा सेनेने निर्णायक आघाडी घेतलेली आहे। जवळपास 5 जागा या युवा सेना जिंकलेली आहे। यानंतर खुल्या गटाची मतमोजणी सुरू होईल। त्यामुळे अर्ध्या तासामध्ये मुंबई विद्यापीठ या जवळपास सगळ्या 5 जागांचा निकाल जाहीर करेल। ओबीसी गटातून मयूर पांचाळ, शेड्यूल्ड ट्राइब गटातून धनराज कोचाडे, विमेन्स गटातून स्नेहा गवळी, शेड्यूल्ड कास्ट गटातून शीतल शेठ आणि त्यानंतर एससी राहतो ना आपला कुठला एनटी गटातून शशिकांत झोरे असे आमचे 5 उमेदवार यांनी जवळपास प्रत्येकाने 5-5 हजार मतं घेतलेली आहेत। कोणाची 50-100 मतं पुढे मागेत आणि आमच्या समोर प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले आभाविप यांच्या उमेदवारांनी 800 ते 1000 एवढी मतं घेतलेली आहेत। म्हणजे या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जवळपास 4000ची निर्णायक आघाडी घेऊन युवा सेनेचे 5 उमेदवार हे आत्तापर्यंत विजयी झालेले आहेत। खुल्या गटाचे जसे जसे उमेदवारांचे निकाल येतील तसे तसे आम्ही तुम्हाला सांगू। यापुढे आता प्रेफरन्शियल वोटिंग असल्या कारणानं कदाचित थोडासा वेळ लागेल, पण तुर्तास तरी आपल्याला ही माहिती मिळावी। टीव्हीवर काहीतरी वेगवेगळ्या बातम्या येत होत्या म्हणून मी आपल्याला कळवलं। नाही काही झालं की रडीचा डाव हा कुठेतरी सरकार भाजप अभाविप करण्याचा प्रयत्न करते आणि काल सुद्धा ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले आणि सांगितलं की निकालाला स्थगिती द्या। उच्च न्यायालयाने ते फेटाळून लावलं। आज सुद्धा काहीतरी एक थातूरमातूर केस बनवून परत एकदा आमच्या एका उमेदवाराच्या विरोधात गेलेले, पण कोर्टाने सांगितलंय की अजिबात अर्जंट मॅटर नाही आणि त्यामुळे आजपासून 2 आठवड्यानंतर त्या केसला तारीख दिलेली आहे। त्यामुळे आजचा निकाल हा व्यवस्थित विद्यापीठ जाहीर करेल। आम्हाला अशी अपेक्षा आहे की विद्यापीठाने भरपूर मोठी टीम लावली आहे, त्याच्यामुळे पटकन मतमोजणी होते। आम्हाला अशी आशा आहे, अपेक्षा आहे की खुल्या गटाच्या ज्या 5 जागा आहेत त्याचे निकालसुद्धा लवकरच येतील आणि जसे जसे येतील तसे तसे तुमच्या मार्फत आम्ही सगळ्यांना अपडेट करू। नाही, मयूर पांचाळ नाही, मी परत एकदा सांगतो, मयूर पांचाळ, शशिकांत झोरे, धनराज कोचाडे, शीतल शेठ आणि स्नेहा गवळी 5 लोक जवळपास त्यांचा विजय निश्चित झालेला आहे। 5 लोकांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे। 5 लोकांचं एकाच वेळी काउंटिंग सुरू आहे। त्यामुळे तुम्ही या 5 लोकांबद्दलचा आम्हाला आता निकाल जवळपास स्पष्ट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।